तर बीड जिल्ह्यात आज मुसळधार पाऊस झालाय। पावसामुळे 6 गावांना फटका बसलाय। काही भागातील नागरिकांना एअरलिफ्ट करून रेस्क्यू करण्यात आलेला आहे असल्याची देखील माहिती आता समोर आली आहे। जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी ही माहिती दिली आहे। तर उद्या शाळांना सुट्टी जी आहे ती देण्यात आल्याची माहिती देखील आता समोर आलेली आहे। तर जळगावच्या पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय। पावसामुळे दगडी नदीचे पाणी गावात शिरलं आहे। सातगाव डोंगरी येथील ग्रामीण रुग्णालय उपकेंद्र परिसरातील अनेक घरे जी आहेत ते जलमय झालेली आहेत। गावाजवळील सातगाव डोंगरी धरण देखील ओव्हरफ्लो झालं असून शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं आहे। यामुळे पिकांचं नुकसान तर झालंच आहे, पण अनेक ठिकाणी जमिनीची माती वाहून गेली। तर अहिल्यानगरच्या मिंडसांगवी गावातील कीना नदीला पूर आल्यानं पैठण पंढरपूर पालखी मार्ग पाण्याखाली गेला। ग्रामस्थांसह प्रवाशांनी खबरदारी घेण्याचं आवाहन सरपंच विष्णू थोरात यांच्याकडून करण्यात आलंय। कीना नदीला पूर आल्यानं नदीकाठच्या शेतीलाही मोठा फटका बसला। तर मुंबई गोवा महामार्गावरील नागोठणे गावाजवळील वाहतूक सुरळीत झालेली आहे। महामार्गावरील वळण घेताना ट्रक खड्ड्यातील चिखलात रुतला होता। ट्रक खड्ड्यातील चिखलात रुतल्यानं काही काळासाठी वाहतूक कोंडी जी आहे ती झालेली होती।